Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. शनिवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झालेल्या इंधन दरवाढीनंतर बेळगावमध्ये पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर आता प्रति लिटर 107 रुपये 90 पैसे इतका झाला असून डिझेलची किंमत प्रति लिटर 95 रुपये 88 पैशावर येऊन पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे इंधन दरात पुन्हा वाढ करण्यात आल्याचे समजते. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकावर आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हुबळी येथील मध्यवर्ती बस स्थानकातून 8 पेक्षा अधिक संशयित बांगलादेशी घुसखोर आज शनिवार दिनांक 23 मे रोजी बसने बेळगावच्या दिशेने रवाना झाल्याची प्राथमिक माहिती काही हिंदू संघटनांना मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. संबंधित माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच हुबळी पोलिसांनी हुबळी मध्यवर्ती बस स्थानकात चाचपणी सुरू केली. त्यानंतर काही संशयित व्यक्ती बेळगावच्या दिशेने निघाल्याची माहिती बेळगाव पोलिसांना देण्यात आली. या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी बेळगाव शहरातील मुख्य बस स्थानकात विशेष तपास मोहीम राबवत हुबळीहून येणाऱ्या सर्व बसची कसून तपासणी केली. या कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी यांनी स्वतः मुख्य बस स्थानकाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांकडून प्रवाशांची चौकशी करत संशयित व्यक्तीचा शोध घेण्यात आला. तसेच डॉग स्क्वॉडसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सखोल तपासणीनंतर कोणताही बांगलादेशी घुसखोर आढळून आला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या तपास मोहिमेमुळे काही काळ बस स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन करण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मराठी फलकांच्या संरक्षणासाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला असून या दोन्ही आंदोलनाच्या तारखा 30 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. शनिवार दिनांक 23 मे रोजी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष RM चौगुले हे होते. सीमा प्रश्नाच्या सुनावणीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ आणि उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी अशी मागणी पुन्हा करण्यात आली. कन्नड संघटनाकडून मराठी फलकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतरही प्रकार थांबला नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या पद्धतीने आंदोलन उभारेल असा इशारा माजी आमदार मनोहर किनेकर आणि RM चौगुले यांनी दिला. बैठकीला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले, माजी आमदार मनोहर किनेकर, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, आप्पासाहेब कीर्तने, RK पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेंगलोर येथील रौडी शूटर विल्सन गार्डन नाग उर्फ नागराज याची बेळगाव शहरातल्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. महेश खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नागराजला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली. विल्सन गार्डन नाग याला यापूर्वी बेंगलोर येथील परप्पन अग्रहार कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. दरम्यान चित्रदुर्ग येथील रेणुकासामी खून प्रकरणात अटकेत असलेला चित्रपट अभिनेता दर्शन आणि नागराज यांची छायाचित्रे तसेच व्हिडिओ व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागराजला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलविले होते. खून प्रकरणातील अटकेत असलेल्या नागराजला न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर इस्पितळातूनच त्याची सुटका करण्यात आल्याचे समजते. चंदगड तालुक्यात केरवड येथे खासगी मालकी क्षेत्रात बिबट्याचा संचार वाढला असून खबरदारी म्हणून चंदगड वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व वनपाल कृष्णा डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. मागील 4 महिन्यापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून मागील काही दिवसात 3 पाळीव कुत्र्यांचा त्याने फडशा पाडला आहे.
मनुष्यहानी तसेच पाळीव प्राणीहानी होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार खबरदारी घेण्यात येत आहे. वनरक्षक M.I. सनदी, आकाश मानवतकर यांच्यासह वन्यजीव बचाव पथकाचे कर्मचारी अत्याधुनिक ड्रोन यंत्रणेद्वारे त्या बिबट्याच्या संचारावर लक्ष ठेवून आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यातील वनजमिनींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून भीमगड अभयारण्य परिसरातील गावावर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. भीमगड अभयारण्याभोवती विशेष इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावामध्ये विकास कामे व व्यावसायिक प्रकल्पासाठी विशेष परवानगी आवश्यक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. चिखले, गवसे, चापोली, आमगाव, गवाळी, पास्तोली, कबनाळी, कांगळा, नेरसा आणि शिरोली यासह अनेक गावांचा या झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या भागात कोणतेही नवीन प्रकल्प किंवा लहान स्वरूपाची कामे करण्यासाठीही परवानगी आवश्यक राहणार आहे. तसेच प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. बेळगावातील कलाश्री बंब ग्रुप आयोजित 5वा बंपर लकी ड्रॉ रविवार दिनांक 24 मे रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र कलाश्री ग्रुपचे संस्थापक तथा चेअरमन प्रकाश डोळेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सदर लकी ड्रॉ पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कलाश्री ग्रुपतर्फे जाहीर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिवस कार्य पूर्ण झाल्यानंतर लकी ड्रॉची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या बदलामुळे सहभागी व नागरिकांची झालेल्या गैरसोयीबद्दल कलाश्री ग्रुपकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 9448055608 9480017217 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील वडगाव परिसरातील आनंदनगर भागात शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी नळाद्वारे आलेले पिण्याचे पाणी दूषित आणि अस्वच्छ असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर पाणी वापरणेही धोकादायक ठरत असून त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान बेळगाव शहराच्या पाणी पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी सध्या L&T कंपनीकडे असून अशा प्रकारच्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच वडगाव परिसरात 8-10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत मिळणारे पाणीही अस्वच्छ आणि गढूळ असल्याने हे पाणी भरायचे तरी कसे, असा सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने पाण्याची तपासणी करून स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ अर्थात VTUने तांत्रिक शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत अंतिम सत्रातील BE आणि BTech परीक्षा 2026 निकाल अवघ्या 10 मिनिटात जाहीर करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 5:30 परीक्षा संपल्यानंतर केवळ 10 मिनिटात म्हणजेच 5:40 निकाल अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. हा निकाल कुलगुरू प्राचार्य S. विद्याशंकर आणि मूल्यांकन विभागाचे कुलसचिव प्राचार्य UJ उज्ज्वल यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यंदा अंतिम सत्र परीक्षेसाठी एकूण 56,192 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 99.98% निकाल लागल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती SMS द्वारे थेट मोबाईलवर पाठवण्यात आली. यापूर्वी परीक्षा संपल्यानंतर 1 तासात निकाल जाहीर करण्याचा विक्रम VTUने केला होता. मात्र यंदा स्वतःचाच विक्रम मोडत देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या वेगवान आणि पारदर्शक निकाल प्रक्रियेसाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुलगुरूंनी विशेष अभिनंदन केले आहे. राज्यसभा निवडणूक 2026 अंतर्गत कर्नाटकातील 4 राज्यसभा जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान HD देवेगौडा, भाजपचे इराण्णा कडाडी आणि K. नारायण यांचा कार्यकाळ 25 जूनला संपत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसला 3 जागा तर भाजपला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान देवेगौडा पुन्हा राज्यसभेत जाण्यास इच्छुक असून त्यासाठी भाजपच्या पाठिंब्याबाबत चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री DV सदानंद गौडा आणि निर्मल कुमार सुराण्णा यांच्या नावाचीही चर्चा सुरू असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
बेळगाव शहरासह उपनगरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनच्या वॉलमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी कॅम्प परिसरातील गोगटे सर्कलजवळील बस स्थानक परिसरात जलवाहिनीतून तासनतास पाणी गळत राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. या गळतीमुळे रस्त्यांचीही दुरवस्था होत असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका आणि L&T कंपनीच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभर पाणी वाया गेल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. शहरात पाणी टंचाईची समस्या असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसातील अनेक तासाहून अधिक पाणी रस्त्यावर वाहत असून अद्याप गळती थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. बेळगाव शहरातील लक्ष्मीनगर गणेशपूर येथील श्री महालक्ष्मी समाज मंदिराचा 34वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी 21 मे रोजी मंदिरातील मूर्तीला अभिषेक करून ट्रस्टीचे अध्यक्ष दत्ताजी काणूरकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी रेश्मा उरणकर, संपदा पाटील, वनिता चव्हाण, लक्ष्मी काणूरकर, रेणुका रेडेकर आणि प्रभावती लोकरे यांनी आरती सादर करत मंदिर परिसरात पणत्या प्रज्वलित केल्या. महिला वर्गाच्या वतीने कुंकुमार्चन कार्यक्रमही पार पडला. भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महिलांचे भजन आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सावंत जाधव व राजलक्ष्मी हळदणकर यांच्या हस्ते मूर्तीची पूजा करण्यात आली. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचे तब्बल 3000 भाविकांनी लाभ घेतला. शिर्शी येल्लापूर मार्गावरील देवनिलय परिसरात बस, ट्रक आणि अननसने भरलेल्या मिनी गुड्स वाहनामध्ये भीषण साखळी अपघात झाला. उभ्या असलेल्या बसला मिनी वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर मागून येणाऱ्या लाल दगडांनी भरलेल्या ट्रकने मिनी वाहनाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संबंधित विभागाकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आणि युनिक सनराइज यांच्या प्रायोजक तत्वाखाली विजयपूर येथील कर्नाटक राज्य सब ज्युनियर अंडर 15 आणि अंडर 17 रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात सुरू आहे. स्पर्धेत शुक्रवारी अंडर 15 आणि अंडर 17 गटातील मुला-मुलींच्या सिंगल्स आणि मिक्स डबलच्या उपांत्यपूर्व फेरीतील एकूण 40 सामने पार पडले. अंडर 15 गटात यशवर्धन SR, ईशान पाठक, महिता नायडू सुरीसेट्टी, आदिती सुशांत यासह अनेक खेळाडूंनी उपांत्य फेरीत विजय मिळवला. तर अंडर 17 गटात मेहुल मानव, पियुष त्रिपाठी, कीर्ती बालाजी आणि इतर नामांकित खेळाडूंनी आपल्या सामन्यात विजय नोंदविला. स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील एकूण 20 सामने शनिवारी सायंकाळी 5 नंतर सुरू करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. जिल्हा बालभवनाच्या इंडोर बॉक्स क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला बेळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शुक्रवारी 22 मे रोजी भेट दिली. प्रशिक्षण शिबिरांतर्गत विद्यार्थी भूतरामनट्टी येथील भगवान महावीर शाळा मैदानावर सराव करत होते. यावेळी राहुल शिंदे यांनी प्रशिक्षणाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की विविध विभागामध्ये सहकार्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये क्रिकेट निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर जिल्हा स्तरावर अंतिम निवड प्रक्रिया घेऊन अखेरीस 25 मुले आणि 10 मुलींची निवड करण्यात आली आहे. शिबिरासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य लाभ घ्यावा. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, तालुका शारीरिक शिक्षण पर्यवेक्षक SM बद्री, शारीरिक शिक्षक AM मुल्ला तसेच आनंद अकॅडमी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक आनंद कर्डी आदी उपस्थित होते. बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असताना कोर्ट परिसरातील LIC कार्यालयासमोरील फुटपाथची दुरवस्था झाली आहे. झाडांची छाटणी केल्यानंतर तोडलेल्या फांद्या गेल्या 8 दिवसापासून फुटपाथवरच पडून असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथऐवजी रस्त्यावरून मार्ग काढावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. महापालिकेने तातडीने फांद्या हटवून फुटपाथ मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका बसने रस्त्याच्या कडेला धडक दिल्याची घटना शिर्शी हुबळी मार्गावर घडली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित बचावले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बस अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बस रस्त्याच्या कडेला जाऊन धडकल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
चालकाचा निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान बसमध्ये किती प्रवासी होते आणि अपघाताची नेमकी वेळ याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. बसवनकुर्ची येथील मोरया स्पोर्ट्सतर्फे बसवनकुर्ची प्रीमियर लीग सीझन 2 चे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले. माजी आमदार अनिल बेंडके हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेत गावातील 12 संघांनी सहभाग घेतला आहे. पहिला सामना जीके ब्रदर्स व VNS स्पोर्ट्स यांच्यात खेळवण्यात आला. माजी आमदार बेंडके यांनी दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर चषकाचे अनावरण करण्यात आले. माजी आमदार बेंडके यांनी कुर्ची गावात खेळाची चांगली परंपरा असून येथे उत्तम खेळाडू निर्माण झाले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला नगरसेवक सिद्धराय मेत्री, सामाजिक कार्यकर्ते परशुराम बेडका, बाबू बेडका यासह संघमालक, क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. किसन कडेमणी यांनी सूत्रसंचालन केले तर महेश इडगेकर यांनी आभार मानले. विजयपूर येथील मराठा समाज सेवा समितीच्या सांस्कृतिक भवन बांधकामासाठी 2 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की विजयपूरमधील मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून समाजाच्या प्रगतीसाठी सांस्कृतिक भवनाचे बांधकाम सुरू आहे. हे भवन महाल बागायत यस नंबर 741 बार ई प्लॉट नंबर 35 व 36 या जागेवर नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाजवळ विजयपूर येथे उभारण्यात येणार आहे. हे बांधकाम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून स्थानिक मराठा समाज सांस्कृतिक सेवा समितीला या बांधकामासाठी 2 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्याची कळकळीची विनंती करण्यात आली आहे. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष विजयकुमार चव्हाण, सेक्रेटरी व महानगरपालिका सदस्य राहुल जाधव तसेच तानाजी जाधव, नितीन पवार, आनंद सूर्यवंशी व इतर उपस्थित होते. बेळगाव शहरातील रेसादार गल्लीमध्ये L&T तर्फे पाईपलाईन घालण्यात येत असून अरुंद रस्ता त्यामुळे व्यापून गेला आहे. त्यातच प्लास्टिक सामान भरून घेऊन जात असलेला हौदा रिक्षा येथील इलेक्ट्रिक खांबाला बसवण्यात आलेला विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये काही वेळ अडकला होता. मुळात गल्लीमध्ये काम चालू असल्याचे सूचना फलक बसवणे गरजेचे होते, मात्र तो बसवण्यात न आल्याने वाहनधारक आपले वाहन घेऊन गल्लीत येत होते. त्यामुळे परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या खोदण्यात आलेला खड्डा हा बुजवण्यात आला असला तरी अशा घटनांमुळे या गल्लीतील वाहतूक कोंडी नेहमीचीच ठरली आहे. याकडे संबंधित विभागाने अतिदक्षतेने काम पूर्ण करून संभाव्य अडचण दूर करावी अशी अपेक्षा येथील नागरिक आणि व्यावसायिक करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.